या ठिकाणी पारितोषिक येत आहेत आता राहुल बोराडे यांच्या प्रत्येक षटकाराला अरुण घोडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. राहुल बोराडे यांच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक अरुण घोडे यांच्याकडून. आणि या ठिकाणी ऋषभ अजित घाडीगावकर भाजप युवा अध्यक्ष हाजी कसम प्रीमियर लीग 2023 यांच्यातर्फे या ठिकाणी सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. त्यांनी या हाजी कसम प्रीमियर लीगला भेट दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नन अदर दॅन विघ्नहर्ताचे सुपर हिरो ज्यांना आपण म्हणू शकतो राजेश मनसेकर. वेळोवेळी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करतात. आजपर्यंत तर टुर्नामेंट मध्ये पाहायचं झालं तर ते खूप कमी सामने खेळले. तसं का तर त्यांची अवेलेबिलिटी ही संडे पासून होती, म्हणजे आजपासून होती. काल संध्याकाळी सामन्यात आले, थोडंसं वॉर्मअप केलं, गोलंदाजी केली नाही. आणि आज ज्या वेळेला गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला त्यावेळेला पहिल्याच सामन्यात गोलंदाजी करताना 5 विकेट हॉल घेणारा गोलंदाज राजेश मनसेकर. ऑलराऊंड प्रदर्शन करणारा खेळाडू राजेश मनसेकर. त्याला संजू रॉयल्स 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे. फायनलचा थरार या ठिकाणी सुरू होतोय. आणि त्याआधी आपल्या दोनही इमारती म्हणजे जो विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुखकर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटी मधील महिला प्रेक्षक या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. इतक्या रात्री खेळाडूंना, सर्व खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी महिला उपस्थित आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी फायनलच्या थराराला सुरुवात होते. घड्याळात जर आपण पाहिलं तर 12:54 आणि 12:54 या ठिकाणी फायनलच्या थराराला सुरुवात होणार आहे. राजेश मनसेकर या ठिकाणी हात मिळवत आहेत किशोर सोलंकी यांच्यासोबत. किशोर सोलंकी आणि वेदांत पाताडे अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. राजेश मनसेकर बॉलिंग एंडवर आणि पहिला चेंडू. या फायनलच्या आधी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांच्या टाळ्यांचा गडगडाट ऐकू आला पाहिजे. सुरुवात केली जाते. सुबोध गडसे यांचा कॉल. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू. हलक्या हाताने खेळला तर चेंडूला फ्लिक केलं. एक धाव घेतली या पहिल्या चेंडूवर. धावताना पुढे करता येईल. पहिली धाव धावतळावर घेतली जाईल. धावांच्या या ठिकाणी फ्रीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव घेतली जाते संघाच्या धावसंख्येत. राजेश मनसेकर सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू अक्युरेट टप्प्यावरती. पायांवर मारा करण्याचा पुरेपूर प्रयत्न, पायचीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न. लेग बिफोर विकेट. LBW. पुढचा चेंडू स्ट्राईकवर वेदांत. यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं चेंडूला. शॉर्ट करण्याचा फिल्डर त्या ठिकाणी सर्कलमध्ये, त्याच्याकडून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सुरेख फिल्डिंगचा नमुना या ठिकाणी सेट करताना पाहायला मिळतोय. फिल्डर संघाची धावसंख्या आता पुढे सरसावते. धावसंख्या येऊन तर 2 धावांवर. राजेश मनसेकर, राहुल बोराडे कर्णधार. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. राज गव्हाणकर, राहुल बोराडे, राजेश मनसेकर घेण्यासारखी नावं या संघातले हरहुन्नरी खेळाडू. यावेळेला हलक्या हातांनी पुन्हा एकदा खेळलाय. राजेश मनसेकर यांच्या पेसचा वापर केला जातोय. यांच्या पेसला वापरलं जात आहे, पाहिलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि फिल्डर जर पाहिले तर बाहेर फील्डला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर पॉइंट सर्कल मध्ये.
या ठिकाणी अपील केली गेली पंचांच्या बोर्ड आभाळाकडे. राजेश मंचेकर स्ट्राईक. पहिला गडी बाद. पहिला झटका लागतोय संजू रॉयलच्या संघाला. पहिल्या षटकात वेदांत पाताडे बाद. संघाची धावसंख्या 3. एक गडी बाद. पहिला गडी बाद झालाय. यानंतर फलंदाजीसाठी आलेत अक्षय शेतूत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी फलंदाजीसाठी अक्षय शेतूत. पुढचा चेंडू राजेश मंचेकर यांचा. त्याला खेळलाय ओव्हर द कव्हर. फटका जातोय लांबच लांब. या ठिकाणी राहुल बोराडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तोवर किती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा धावून काढल्यात. एक धाव वाचवण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेतली जाते राहुल बोराडे यांच्या माध्यमातून आणि प्रोत्साहित केलं जाते संजू रॉयल्सच्या डगआउट करून आपल्या खेळाडूंना 3 धावांनी धावफलकात पडते. धावफलक घेऊन पोहोचतोय 6 धावांवर. यावेळेला देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू होता डाऊन द लेफ्ट साइड. नक्कीच पंचांनी हात पळ लावलेत या ठिकाणी. अवांतर धावेचा इशारा. अवांतर अधिक 22ची धावाच्या 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचेल 8 धावांवर. यावेळेला गॅपमध्ये आहे चेंडू. हा चेंडू आणणार नाहीये. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 फ्लॅट. चौकार. चौकार पाहायला मिळतो यावेळेला अक्षय शेतूत यांच्या बॅटमधून. राजेश मंचेकर यांच्यावर प्रहार केला जातोय. संघाच्या मेन गोलंदाजावर या ठिकाणी प्रहार केले जात आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. 3 गडी बाद. 1 गडी बाद. 12 वर 1 अशी धावसंख्या आपल्याला पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते. पुढचं षटक घेऊन आले स्वतः कर्णधार राहुल बोराडे. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. राहुल सामना करतील किशोर सोलंकी. किशोर आणि अक्षय शेतूत अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. किशोर सोलंकी राहुल बोराडे समोर. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला. यावेळेला डिफेक्टचा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मंदार कांदळगावकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हर्समध्ये सर्कलमध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मंदार कांदळगावकर यांच्या मार्फत. तोवर 1 धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. 13 धावांवर धावफलक आता येऊन पोहोचतोय. पुढचा चेंडू राहुल बोराडे यांचा अक्षयसाठी. यावेळेला क्लिक केलं चेंडूला. पुण्याच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरलेगचा 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्यात अक्षय आणि किशोरच्या जोडीने. संघाची धावसंख्या 15 धावांवर आता संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 15.
यावेळेला देखील राहुलच्या पायाला लागून चेंडू वाढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह सेफेस्ट झोन ऑफ द पार्क ते स्ट्रेट रिजन इथे मारण्याचा प्रयत्न होता. अक्षय चितूत यांचा एक धाव येते. या चेंडूवरची धावसंख्या येऊन पोहोचते 16 धावांवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडू शिल्लक. दरम्यान हा चौथा चेंडू किशोर यांच्यासाठी. 3 एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला फाईन घेतला जात आहे. 16 धावा. यावेळेला बॅटची करा घेतली आहे. शॉर्ट टर्नच्या फिल्डरच्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे आणि थ्रो या ठिकाणी चुकीचा झाला. ओव्हर थ्रो आणि या ओव्हर थ्रोच्या नादात या ठिकाणी 3 धावा धावून काढल्या. 3 धावा या ठिकाणी धावून काढल्या गेल्या आहेत. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावतो. 19 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अक्षय चितूत आता स्ट्राईकवर. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. यावेळेला चेंडूला उडवलाय कव्हरच्या वरून. कव्हरच्या फिल्डरच्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळतात. ओव्हर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 21 धावा आता धावफलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही 1 चेंडू शिल्लक. यावेळेला देखील स्ट्रेट रिजन निवडलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतो. एकाच जागेवर संतुष्ट होतील. दुसऱ्या वेळेला या ठिकाणी संपतील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 22 धावा. एक गडी बाद. बावीस धावा धावफलकावर लगावले गेले. पुण्याच्या राजेश मंचेकर यांना आमंत्रित केलंय षटक हाताळण्यासाठी. अक्षय चितूत फलंदाजीला स्ट्राईकवर. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय चितूत. गोलंदाजी मार्कवर राजेश मंचेकर. यावेळेला अवांतर धावांनी एक जोड धाव. 2 धावा जोडले जातील. संघाच्या धावसंख्या 24 वर नजर मारते. 24 वर येऊन पोहोचते धावसंख्या. पुढचा चेंडू राजेश मंचेकर यांचा. स्ट्राईकवर किशोर. वेगवान चेंडू. या चेंडूला देखील ढकलला. डीप पॉइंट लेग मध्ये एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी गेली. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली. अक्षय चितूत आले 3ऱ्या धावेसाठी आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. अक्षय चितूत आणि किशोर सोलंकी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ, चांगलं संतुलन दोनही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप चिंता होताना आपल्याला पाहायला मिळते. वेगंबाद झाल्यानंतर एका चांगल्या पार्टनरशिप नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे 27 धावांवर. दरम्यान पुढचा चेंडू राजेश मंचेकर यांचा. यावेळेला देखील चेंडू गेला पॉईंटच्या हातात. आणखीन एक गडी बाद. अक्षय चितूत तंबूच्या आश्रयाला. अक्षय चितूत बाद. संजू रॉयलचं लागतं दुसरा झटका. संजू रॉयल 27 गडी बाद. राजेश मंचेकर यांचा.
राजेश मनसेकर नवीन बॅटर मैदानाच्या आत अमेय चौकेकर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या या ठिकाणी येऊन पोहोचते 27 धावा आणि 2 गडी बाद. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही 4 चेंडू शिल्लक. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन येत आहेत राजेश मनसेकर. यावेळेला अमेय चौकीकर यांच्या बॅटमधून पहिला चेंडू गॅपमध्ये ढकलला जातो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात येते. 2 धावांनी धावफलक पुढे सरकवेल. धावफलक आता येईल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावांवरती. राजेश मनसेकर चौथा चेंडू घेऊन अमेय चौकेकर यांच्या समोर. यावेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि होता त्रिफळाची राजेशच्या खात्यामध्ये. या मॅच मधली तिसरी विकेट. तिसरा गडी बाद होतोय संजू रॉयल्सच्या संघाचा. संघाची धावसंख्या 29. 3 गडी बाद. 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 नंबर. संघाची धावसंख्या जर पाहिली तर येऊन पोहोचले 29 धावांवर. चेंडू झाले 4. 2 चेंडू शिल्लक. वेल बोलला शाबास. एक डॉट आला मॅच मध्ये आलो. एक डॉट होते. शाबास शाबास. सागर मातेरे यांच्या बॅटमधून या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळतं. 1 धाव घेतली गेली आणि एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागतंय. संघाची धावसंख्या आता पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते या एका धावेने 30 धावांवर. सांगून घे. ज्यावेळेला हलक्या हाताने खेळलाय किशोर सोलंकींनी 1 धाव घेतली आहे आणि 1 धाव पुन्हा एकदा षटक या ठिकाणी सांगतोय. राजेश मनसेकर यांचा खेळ या ठिकाणी संपेल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 31. 3 गडी बाद.
डॉटकडे 3 आपल्याला एक हे डॉट मोज राज डॉट मोजा राज ज्यावेळेला चेंडू हवेत गेला होता विश्वास जोरी यांच्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवरती चेंडू हवेत गेला होता झेल त्या ठिकाणी सुटलाय किशोर यांचा झेल सुटलाय संजू रॉयल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 35 धावांवर पहिला चेंडू या ठिकाणी झालाय विश्वास जोरी यांच्या षटकातला आता स्ट्राईक वर येतात सागर मातेरे यांच्यासाठी फाईन लेग शॉर्ट थर्ड पॉइंटचा फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतात सागर मातेरे विश्वास जोरी यांच्या चेंडूवर ड्राईव्ह केला गॅप मध्ये राजेश मंचेकरच्या चेंडूवर येताना पाहायला मिळतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट करण्यात येते राजेश मंचेकर यांचा त्या ठिकाणी चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला संघाची धावसंख्या जर आता पाहिली तर बळावते 2 धावांनी पुढे जाते धावसंख्या येऊन पोहोचते 34 धावांवर चौथं षटक विश्वास जोरी यांचा मार्गस्थ आहे तिसरा चेंडू घेऊन येत आहे सागर मातेरे यांच्यासाठी यावेळेला अवांतर धाव वाईड बॉल एक धाव जोडली जाईल या वाईड बॉलने 35 धावा धाव फलकावर होऊन जातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विश्वास जोरी यावेळेला कट केलाय चेंडूला फ्लिक केलाय फाईन लेग फिल्डरचा चेंडूला चेस करताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 1 रन शॉट म्हणजे 1 धाव नोंदली जाईल या चेंडूवरती एक रन शॉट या ठिकाणी 1 धाव जोडली जाईल 36 धावा आता धाव फलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू घेऊन येत आहेत विश्वास जोरी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्क केल्याच्या चेंडूला विश्वास जोरी इम्प्रेसिव्ह चेंडू हाताळण्यात आला विश्वास जोरी यांच्या माध्यमातून राज गव्हाणकर यष्टी रक्षणाला दिसून येत आहेत पुढचा चेंडू 5वा चेंडू यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतो मिडॉनचा सर्कल मध्ये आणि 1च धाव मिळणार आहे चेंडूवरती 5व्या चेंडूवर 1च धाव म्हणजे 37 धावांवर धावफलक आता जाऊन पोहोचलाय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या चौथ्या षटकाचा खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय विश्वास जोरी यांनी पाहायचं झालं तर फक्त 5 धावा खर्च केलाय 5 चेंडू हाताळल्यानंतर शेवटचा चेंडू विश्वास जोरी बदललीचं दाखवलं चेंडूला पाठवलं चेंडू आहे गॅप मध्ये राजेश मनसेकर आहे तर चेंडू बाउंड्रीच्या नंतर पोहोचणार नाही राजेश मनसेकर या ठिकाणी तन मन धन पूर्णतः स्वतःला अर्पण केलंय स्वतःचे 100% देत आहेत फील्डवर आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते लास्ट बॉलवर किती रन आले तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 39 धावांवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा संजू रॉयल्स या संघाच्या झाले
शेवटचे षटक घेऊन आले आहेत गोलंदाज चेतन. चेतन साळवी गोलंदाजी मार्ग. सागर मातेरे पहिला चेंडू. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय 1 क्लास चौकार. या चौकाराने धावफलकात पडते. पण धावफलक आता येऊन पोहोचतोय 43 धावांवर. 40 पार धावफलक 43 धावांवर येऊन पोहोचतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक. दरम्यान या ठिकाणी दुसरा चेंडू घेऊन येत आहे सागर मातेरे यांच्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळला गेलेला फटका. यावेळेला झेल देखील सुटतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. स्वराज कुबल यांच्या हातातून तो झेल सुटतोय. प्रेशर पाहायला मिळतोय फायनल सामन्याचं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 45 धावांवरती. ज्यावेळेला अपील केली लेखबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. 1 धाव जोडली आहे. संघाच्या धावसंख्येत 46 धावा. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू. चेतन साळवी यांचा सामना करतील किशोर सोलंकी. या ठिकाणी चेंडू काय घडतंय या चेंडूवरती पाहायला लागेल. अवांतर धाव म्हणजे धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आता येऊन पोहोचेल 47 धावांवरती. 47 रन स्कोर कार्ड. चेंडू जर पाहिलं तर 3 झाले. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेतन साळवी. यावेळेला मोठा फटका येतोय. फटका जातोय लांबच लांब. या फटक्यावर किती धावा मिळत आहेत. फटका जातोय सीमारेषा पार. 1 क्लास षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तू बरोबर बघ एवढं तरी का एवढं या विकेट वाजून तो 6 छोटा आपला. ती मागची विंत पकडली की ट्राय अरे इथून बॅटिंग करतो. ट्रॅक नाही जात. गाड्या लागतात. त्या गाड्याच्या एंड येणार रेड्या माझ्यामध्ये तर अजून 10 पावलं म्हणजे बाउंड्री येते.
आपला असेल माहिती आहे किती 90 असेल 90 हे 115 कपिल कांबळगावकर कपिल कपिल तो पण नव्वद असेल 90 95 75 होता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. षटकारानंतर संजू रॉयल्स 50ची पार, 50च्या पुढे धावसंख्या संजू रॉयल्स 53 धावांवर. तू मैदान टू मैदान तुझं 6 मारणं पण पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस चेंडू होता. त्या चेंडूला खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने. एक धावण्याच्या या चेंडूवरती संघाची धावसंख्या 54 धावांवरती येऊन पोहोचते. अर्धशतकाच्या पुढे जाते धावसंख्या. शेवटचा चेंडू शिरला. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू सागर माते स्ट्राईकवर. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर 60 धावांचं लक्ष, 61 धावांचं लक्ष ठेवू शकतात. पाहूया काय घडतंय या शेवटच्या चेंडूवर. चेतन साळवी यांचा शेवटचा चेंडू. यावेळेला शेवटच्या चेंडूला फ्लिक केलंय. एक डाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी मिळणार आहे. दुसरी धाव आणि 2 धावांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 56 धावांवर. लक्ष असेल 57 धावांचं. ते म्हणजे टीम श्रेयस नाईट रायडर यांच्या समोर. काय हा ते 11ला पेपर आहे भाई त्याला. 11 ते 17 पण टीम चांगली आहे. त्याचे बॉलर पण ग्रेड बॉलर ग्रेड बॉलर कोण आला त्यांना जोखराज बरंच काय राहून दादा
प्रणय चव्हाण पुढचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेफ्ट साइड चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल. त्या वाईड बॉलने एक धाव जोडली आहे. संघाच्या संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचेल 12 धावांवर. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. या 12 धावांनी नक्कीच एक गडी बाद झाला. या 12 धावांवरती एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रेयस नाईट रायडर. यावेळेला ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. लॉंग ऑफच्या हातामध्ये जाणारा चेंडू. मिसकम्युनिकेशन आणि या ठिकाणी काय घडतंय. 2 धावा एक शेवटी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. राज गव्हाणकर आणि चंदन दळवी यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 14 धावांवरती. तीन चेंडू झाले. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चौथा चेंडू राज गव्हाणकर. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू आहे वाईड बॉल. अवांतर धाव. अवांतर धाव या ठिकाणी. धावसंख्या 15. यावेळेला देखील ड्राईव्ह केलं चेंडूला. पुष्कळ चेंडू खाली येताना पाहायला मिळतात. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे जाते. 17 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय. प्रणय चव्हाण दरम्यान पुढचा चेंडू. 5वा चेंडू प्रणय चव्हाण यांच्या षटकातला. यावेळेला देखील त्याच दिशेने चेंडू टाकलाय. त्याच दिशेने चेंडूला ढकललाय. उच्चपागडी केलकर चांगला क्षेत्ररक्षण एक धाव दिली आहे. आता मात्र 18 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रणय चव्हाण यांचा चंदन दळवी यांच्यासाठी. फील्ड प्लेसमेंट बदलली जात आहे. डीप स्क्वेअर लेगला मागे घेतलं जात आहे. डीप मिड विकेटला मागे बोलावलं जात आहे. लॉंग ऑन मागच्या दिशेला 5 आणि 4 ची फील्ड प्लेसमेंट लगावली जाते. यावेळेला फटका चांगला आहे. फटका जास्त मध्ये आहे. किती धावा मिळणार आहे त्या फटक्यावर. फटका जातोय किनारे पार. चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 22 धावांवर. 22 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 22. संघाची धावसंख्या 22 झाली आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावांची गरज. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इथून पुढे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आले अक्षय शितूर. विघ्नेश अंतटे यांना फील्ड मध्ये हलवलं जात आहे. त्यांना पाठवलं जात आहे लॉंग ऑनला. राज गव्हाणकर यांच्यासाठी विघ्नेश अंतटे लॉंग ऑन वर. लॉंग ऑफ डीप मिड विकेट. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट अटॅकिंग फील्ड राज गव्हाणकर यांच्यासाठी. त्यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला. फिल्डरच्या चेंडूवर येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. युवराज मेस्त्री यांचा सटीक थ्रो. युवराज मेस्त्री कमाल करतायत फील्ड मध्ये. एक सटीक थ्रो पाहायला मिळाला युवराज मेस्त्री यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते 24 धावांवर. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. अक्षय शितूर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला सरळ बॅट खेळला गेलेला फटका थोडासा निष्पक्ष यांच्या माध्यमातून आणि 2चा कॉल पूर्ण केलाय. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत.
2 धावांनी धाव परत पुढे जाईल. धाव फलक घेऊन पोहोचले 26 धावांवर. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. धन्यवाद अभिषेक पांचाळ. अलंकार सातर्डेकर एक बॉटल इथे घेऊन यायची आहे. पाण्याची व्यवस्था इथे लाईव्ह प्रक्षेपण मेंबर्ससाठी देखील करायची आहे. यावेळेला कट केलाय चेंडूला. दोन धावा या देखील चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. अक्षय चितूत यांच्या संघाची धावसंख्या 28 वर आता जाऊन पोहोचते. 2 चेंडू शिल्लक. अक्षय चितूत यांच्या षटकातले. राज गव्हाणकर स्ट्राईकला. मोठा फटका मारणार का? 5वा चेंडू. या 5व्या चेंडूला पॉईंटच्या हातामध्ये ढकललाय. प्रणय चव्हाण त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळत आहेत पॉईंटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी प्रणय चव्हाण यांच्या माध्यमातून पॉईंटचं फिल्डर. दुरुस्त तंदुरुस्त प्रणय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या जर पाहिली तर 29 वर येऊन पोहोचली आहे. शेवटच्या चेंडूसाठी चंदन दळवी स्ट्राईक वरती आणि त्यांच्यासाठी फील्ड प्लेसमेंट. डीप मिड विकेट येतोय. डीप स्क्वेअरले या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. यावेळेला बरोबर सागर माथेरे ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी चेंडू मारला. मध्ये खेळलेला फटका आणि या चेंडूवर नेते एकच धाव. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 30 धावांवर. अजूनही 12 चेंडूंमध्ये गरज आहे 27 धावांची. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 57 धावांचं लक्ष आहे. आपल्या इथे पण माहिती इथे माहीत होते कामगारला आधी अभी मी असं मी आणि बघायला गेलो ना पटवण्यासाठी फायनल होती एक मिनिट सामना थांबवायचा आहे. 1 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे. तांत्रिक बिघाड या ठिकाणी होऊ नका. 1 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे. आणि आपण तिच्यावरून तिसरी कोणासाठी खाल्लेलं तर एकदा मी पडलो होतो बोलत नाही होत तरी ते मारलेले
पुन्हा एकदा सुरुवात करायची सामन्याला. संघाच्या धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर अजूनही 3 षटकांच्या धावांपर्यंत 30 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. अमेय चौकेकर गोलंदाजी मार्कवर, चंदन दळवी समोर. पहिला चेंडू त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला आणि चंदन दळवी बाहेर चला. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली अमेय चौकेकर यांनी. चंदन दळवी यांना माघारी परतवलंय. आसमानी टोला खेळायला लालच दिली आणि लालचचे शिकार बनले चंदन दळवी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली नवीन दांडा मैदानाच्या आत राजेश मनसेकर. राजेश मनसेकर अष्टपैलू खेळाडू आहेत. मॅच कुठेही बसलेली असून दे, जर ते क्रीजवर आहे तर सगळं शक्य आहे. राजेश मनसेकर त्यांची ओळख आहे ही. हाजी कसम चषकातील मॅन ऑफ द सिरीज राजेश मनसेकर आता बॅटिंग साठी. शेवटची 11 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. अमेय चौकेकर गोलंदाजी मार्कर. राजेश मनसेकर यांच्यासाठी पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आहे. पुढचा चेंडू राजेश मनसेकर यांच्यासाठी अमेय यांचा. यावेळेला या चेंडूवरती जर पाहिलं तर 3 धावा आलेत. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक आता येऊन पोहोचेल 33 धावांवर. अजूनही 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावा. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सागर मातेरे त्या ठिकाणी तैनात आहेत आणि 2 धावा या देखील चेंडूवरती मिळून जातील. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक आता येऊन पोहोचेल 35 धावांवर. संघाची धावसंख्या आता 35 वर येऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू यावेळेला मोठा प्रहार. चेंडू हवेत. सागर मातेरे तो चेंडूच्या खाली. विकेटचं बदल. आणखीन एक गडी बाद. रोमहर्षक वातावरण या ठिकाणी संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळत आहे. अमेय चौकेकर आणखीन एक गडी बाद करतायत. राज गव्हाणकर यांना आता पाठवलं तंबूच्या आश्रयाला. संघाची धावसंख्या 43 धावांवर. अजूनही 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यावेळेला हा चेंडूला कट करायचं होतं. चेंडू आहे निर्धाव. राजेश मनसेकर आता दडपणाखाली.
4 चेंडू आणि 15 धावांवर हा सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू 15 धावांची गरज. किशोर सोलंकी डिलिव्हर करतायत. 4 चेंडू आणि 15 धावा. काय घडेल? श्रेयस नाईट रायडर की मग संजू रॉयल, गणेश करावडे की प्रसाद मस्कर, अमेय चौकेकर की राहुल बोराडे, कोण ठरेल या टायटलचा विनर? दरम्यान 4 चेंडू 15 धावा. यावेळेला देखील वेगवान चेंडू. गती आणि गतीची दुर्गती करू दिली जात नाहीये. गती जशी असावी तर ती अशी असावी. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन. या ठिकाणी किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळण्यात येतोय. 3 चेंडू शिल्लक. आता 3 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता. एका विकेटची गरज. राजेश मनसेकर 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि या ठिकाणी चेंडू जातोय डाऊन द लेफ्ट साइड. अवांतर धाव पंचांच्या माध्यमातून देण्यात येते. अवांतर धाव. एक धाव जोडली आहे संघाच्या धावसंख्येत. आता मात्र समीकरण बदलत आहे. 3 चेंडू 14 धावा. यावेळेला देखील डाऊन द लेफ्ट साइड चेंडू होता. एक धाव घेतली आहे या चेंडूवरती. अवांतर अधिक एक धाव, वाईड अधिक एक धाव, अशा 2 धावा जोडल्या जातील या संघाच्या धावसंख्येत. तर समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. मंदार स्ट्राईकवर. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. किशोर यांच्यावर देखील आता दडपण पाहायला मिळतंय. लगातार 2 वाईट टाकले. 3 चेंडू आणि गरज आहे 12 धावांची. पुढचा चेंडू आणि यावेळेला वेगवान चेंडू होता. यावेळेला देखील त्याच वेगात चेंडू आला होता. 22च्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल म्हणजे समीकरण बदलून येईल. 2 चेंडू 11 धावा. सामना जर बरोबरी चुकला तर सुपर ओव्हर. आणि जर या पुढचा चेंडू निर्धाव आला तर विजय तुमचा. पाहावं लागेल काय घडतंय. हाजी कसम प्रीमियर लीग 2023चा करार. जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय. या सामन्यात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय, कौतुक करायचंय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. किशोर सोलंकी राजेश. यावेळेला शॉट चांगला आहे. त्याच्या खाली सागर मातेरे. फटका किती दूरवर जातोय, खेळ नक्कीच चुकतोय. किती धावा घेतल्या त्या ठिकाणी ते पाहावं लागेल. या ठिकाणी जर पाहिलं तर 4 धावा धावून काढल्यात म्हणजे शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. जर षटकार लागला तर काय होईल सामना आणि सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. फायनलची मॅच कशी असावी तर ती अशी असावी. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन क्लास फिल्म. पाहायला मिळतो आपल्याला फायनलचा थरार या ठिकाणी. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. किशोर सोलंकी. कोण पालटणार नशीब, कोण कोरणार त्या ट्रॉफीवर नाव. 8 संघ राऊंड रॉबिन मधून हाणामारी करून नॉकआउट मधून सावरून फायनल मध्ये प्रवेश केलेले हे 2 संघ आता येऊन ठेपले त्या अंतिम चेंडूवर. या अंतिम चेंडूचा निर्णय सांगेल की कोण ठरणार आहे या 2023 हाजी कसम प्रीमियर लीगचा विजेता संघ. 1 चेंडू 7 धावा. राजेश मनसेकर फलंदाजीला, गोलंदाजी मार्कवर किशोर सोलंकी. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल.
आणि या चेंडूवर चेंडू जातो मॅच मध्ये 30 मॅच मध्ये 10 सुपर ओव्हर. चला सर्व खेळाडूंनी